उत्कृष्ट साऊंड हा सुप्रसिद्ध साऊंड इंजिनियर सचिन तिडके यांचा आहे. बाबास थिएटर हे नाव ज्या ज्या वेळेला समोर येतं, बाबास थिएटरच्या नावाचा उल्लेख करताना मोठा आनंद वाटतो की ज्यात स्वामी समर्थांचा लवलेश आहे, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आणि सर्व काही घडणवळण घडून आणणाऱ्या प्रामाणिक भक्तांना नेहमीच अगदी चमत्कार आणि आशीर्वाद देणारे आमचे आदरणीय, ज्यांचा आदर्श आज माझ्या आणि सर्वांच्या मनात शंकर बाबा महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि बाबा थिएटरने आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम दिली. महिन्याची 1 तारीख ही बाबा थिएटरची असते आणि लाईव्ह कार्यक्रम करीत असतात. आज संचालक ज्यांची संकल्पना आजच्या कार्यक्रमाची आणि नेहमी असते ते प्रशांतजी जुन्नरे, त्यांच्याही रक्तात सळसळणारं एक कलावंतांचं जीवन. आणि आज तुम्ही बघताच आहे की गोल्डन चॅरेटपासून बाबा थिएटरची निर्मिती, त्यांनी दिलेलं योगदान, त्यांनी दिलेला प्लॅटफॉर्म, त्यांनी दिलेलं स्टेज. एक वार मी बाबा थिएटरसाठी आणि कार्यक्रमासाठी आपणासकडून टाळ्या मागतो आहे. भारतीय संस्कृतीचा रीतिरिवाज परंपरा, आपण कुठल्याही मंगलमय संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो. संध्याकाळ ही तिन्ही सांजाची वेळ, संध्याकाळ लक्ष्मी सरस्वती येण्याची वेळ आणि दीप प्रज्वलित झाले म्हणजे ऊर्जा मिळते. आजच्या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आजचे प्रमुख पाहुणे आनंदजी पाटणकर, उद्योजक शामरावजी केदार, JP जाधव साहेब, राजा पाटेकरजी आणि सुप्रसिद्ध ॲडव्होकेट नंदकिशोरजी भुतडा, सौ योगिताजी पाटील आणि आपल्या नाशिकचे प्रथम आणि सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते राजू फिरके साहेब सार्थ चित्र यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी इकडे मा सरस्वतीच्या आणि लता दीदींच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. सर्वांच्या चेहऱ्यावर एक संगीतमय आनंद आज जाणवतो आहे. टाळ्या वाजवल्या तर काय हरकत नाही. टाळ्यांच्या गजरात आपण दीप प्रज्वलन करूया. या सर्व मान्यवरांना नम्रतेचं निवेदन आहे. दीप प्रज्वलन आपल्या सर्वांच्या हस्ते आजची पूर्व संध्याकाळ स्वर सुमनांजली म्हणजेच विश्वगान कोकिळा लता मंगेशकर यांच्या आठवणीत रुजलेला हा संगीतमय कार्यक्रम. मी सर्वांना विनंती करतो की मा सरस्वतीचं पूजन आणि विश्वगान कोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचं पूजन. नाशिक नगरी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी, चित्रपती दादासाहेब फाळके यांच्या कार्यकारिणीने निर्मित झालेली नाशिक नगरी, कलावंतांची नगरी. ज्ञानपीठ पुरस्कार कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर, वसंतजी कालेटकर, अनेक साहित्यिकांची ही छान नगरी. लता दीदींना, आनंदरावांना विनंती करतो की त्यांनी लता दीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आनंदजी पाटणकर हे मा सरस्वती विश्वगान कोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आहेत. अविस्मरणीय मोजक्याच गाण्यांचा गोड आवाजाचा असा हा सुंदरमय कार्यक्रम आजची पूर्व संध्याकाळ आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे त्या संगीतानं आणि त्या आवाजानं. सन्माननीय नंदकिशोरजी भुतडा साहेबांनाही विनंती आहे, राजू फिरके साहेबांना विनंती आहे, योगिता पाटील यांना विनंती आहे की आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे लता दीदींच्या प्रतिमेला आणि मां सरस्वतीच्या प्रतिमेला. यही तो एक कहानी बनकर जब संगीतमय प्रोग्राम को अर्ज करती है, बड़ी खुशियों का माहौल, बड़ी खुशियां बरकरार की जाती है. आता मी यानंतर सन्माननीय बाबा थिएटरचे प्रशांतजी जुन्नरे यांना सांगतो की आपण
दोन शब्द मनोगत व्यक्त करा. प्रथम आपण सत्काराचा कार्यक्रम घेऊया. प्रमुख पाहुणे आनंदजी पाटणकर यांचा सत्कार प्रशांतजी जुन्नरे हे करतील. बाबा थिएटरचे प्रशांतजी जुन्नरे यांना विनंती आहे की त्यांनी आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आनंदजी पाटणकर यांचा सत्कार करावा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन. संगीतमय कार्यक्रमाचा अनमोल ठेवा. नाशिकच्या या सृष्टीत, नाशिकच्या या शहरात अनेक कार्यक्रम होत असतात, पण बाबा थिएटरची निर्मिती आणि संकल्पना खूप छान असते. आज ज्या कार्यक्रमाची संकल्पना आहे बाबा थिएटरचे आपले प्रशांतजी जुन्नरे यांच्या मनातलाही काही आठवणी इथे आपण जागृत करणार आहोत. सर्व मान्यवर आपला बहुमूल्य वेळ खर्च करून इथे आलात आणि रसिक मायबाप हॅलो, नमस्कार. आज आपल्या लता दीदींना 3 वर्ष पूर्ण झाले काल, आणि खूप सांगायला हे मला खूप आनंद होतो की 25 वर्षभरामध्ये दीदींचा आणि माझा सहवास, किंवा मंगेशकर परिवाराचा आणि माझा सहवास, किंवा मंगेशकर परिवार आणि बाबा थिएटर, हे जे बाबा थिएटर आत्ता जे दिसतं आहे 25 वर्ष पूर्ण केले, ह्या प्रत्येक गोष्टींची दीदींना आणि बाळासाहेबांना किंवा पंडित हृदयनाथ मंगेशकरांना हे दरवेळेला मी सांगत असायचो. त्यांचा मला नेहमी फोन यायचा रात्री 1 वाजता 2 वाजता, आणि मला आता दीदींनी आणि मंगेशकरांनी खूप प्रेम केलं माझ्यावर. आजही ते म्हणजे सगळी परिवार माझं कुटुंब त्यांचं म्हणजे कायम सदैव ऋणीच असेल. मी नेहमी सांगतो माझे आई वडील गुरु हे सगळे मंगेशकर परिवार आहेत. आज आम्ही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. दीदी गेल्या त्याच्या 5व्या दिवशी इथे अस्थिविसर्जन होतं नाशिकला, आणि त्या दिवशीच मी आमच्या अमोल पाळेकर वगैरे आमच्या सहकाऱ्यांनी 5व्या दिवशी 25 नाशिकमधल्या गायकांना घेऊन दीदींना आपण त्या दिवशी श्रद्धांजली वाहिली होती. आणि त्याच्यानंतर मी हे ठरवलं की दरवर्षी दीदींचा स्मृतिदिन आणि दीदींचा वाढदिवस हा आपण साजरा करायचा. आणि त्याप्रमाणे आता हे 3रं वर्ष आहे. आपण आता आज उषाताई ज्या आहेत ह्या गेल्या 50 वर्षांपासून दीदींची गाणी गातात आहेत, आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा असा की आज तुम्ही बघाल की त्यांना कुठलेही गाणं, आता आज जवळजवळ 25 गाणं सादर करणार आहे, सर्व गाणी त्यांची तोंडपाठ आहेत. समोर त्यांना कधीही काही लागत नाही. आणि तर आत्ताची नवीन गायक सगळे मोबाईल पुढे हरकत नाही. आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मी एक खूप वेगळा, म्हणजे अशी माणसं भेटत नाहीत आपल्याला. आनंद पाटणकर, आता ह्यांच्याविषयी जर मी सांगितलं तर यांची साधारण 5 वर्षापूर्वी माझी ओळख झाली आणि आपल्या कार्यक्रमांमध्येच झाली. त्यांची ओळख झाली. ते स्टेट बँकेत होते अधिकारी. त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आणि पुढचं आयुष्य जे आहे हे संगीत आणि या सगळ्या याच्यासाठी रसिक म्हणून, म्हणजे आज मी त्यांना सुजाण रसिक म्हणून प्रमुख पाहुणे बोलवलं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार. म्हणजे 6चा कार्यक्रम आहे ना, ते 5 वाजताच येणार थिएटरवर. पूर्णपणे आमच्या ह्या कलाकार मंडळींना, साऊंडवाल्यांना काय मदत लागेल अगदी बॅग उचलून घेऊन वरती येणार, पाणी देणार, चहा देणार त्यांच्या हाताने, आणि पूर्ण कार्यक्रम अगदी आवर्जून बघणार. ते आजही या वयात संगीत शिकतात आहेत, शास्त्रीय संगीत शिकतात आहेत. रोज त्याच्यातले 4 तास गाण्यासाठी संगीतासाठी म्हणून घालवतात. आणि ह्या पद्धतीने आपल्याकडे रसिकही आपलं तयार झालं पाहिजे.
हे बाबा सेटर हे रसिक आणि कलाकार यांच्यामधलं समन्वयक आहे आणि आम्ही ही सगळी समन्वयक समिती आहे असं समजा की आम्ही तुम्हाला आणि रसिकांना आणि कलाकारांना एकत्र आणतो आहोत. त्यामुळे आज आनंदरावांनी आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. आमच्या मागे नंदकिशोर भुतडा भाऊ नेहमीच सदैव असतात, कुठल्याही वेळेला त्यांना दरवेळेला कार्यक्रमाला उपस्थित असतातच. अशा प्रकारे आज आपण स्वरसुमनांजली लता दिदींना वाहूयात. मला वाटतं आनंदराव 2 शब्द बोलाल, लगेच कार्यक्रम सुरू करूया. सर्वप्रथम आज लता दिदीने नमस्कारच म्हणीन, श्रद्धांजली किंवा मंडार नाही, कारण अजूनही त्या गेल्या असं वाटत नाही आपल्यातून. आज आपल्याबरोबर आहेत असंच वाटतं आहे. आणि आजच्या इतक्या चांगल्या दिवशी मला दादांनी प्रमुख पाहुणे म्हणून यायचा मान दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि इतके सगळे नाशिकचे रसिक इतक्या उत्साहाने उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि स्टेट बँक पेन्शनर असोसिएशनचे पण माझे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी एका माझ्या क्लिकवरती सगळेजण आज आलेले आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. आणि बाकी तर म्हणजे दादा तर खूप छानच उपक्रम त्यांच्या हातात आहे. आज 25 वर्ष त्यांच्या या उपक्रमाला झाली आहेत आणि यावर्षी ते 25 कार्यक्रम देणार आहेत आपल्या सगळ्या रसिकांना. त्यातला हा आज 13वा कार्यक्रम आहे. अजून 12 कार्यक्रम या वर्षात बाकी आहेत. तर त्यामुळे त्यांच्याही सगळ्या वाटचालीला त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप आभार. आपण कार्यक्रम सुरू करूया. आत्ता जसं यांनी सांगितलं की आपण सोशल मीडियावर आपण आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवतो. आपल्याला मिळाल्यानंतर आपणही आपल्या आप्तेष्टांना मित्रांना ते पाठवत जा. मला कोणाकडनंही काही नको आहे, फक्त तुम्ही या आणि तुमच्याकडनं ती जर माहिती अनेक लोकांना, आता माझ्या ह्याच्यातून 50,000 लोकांपर्यंत आमच्या ग्रुपमधून जातं. येणारे 400-500 लोक असतात आणि मला दर्दी लोक पाहिजेत आणि चांगला रसिक आपल्याला एकत्र करायचा आहे. त्यामुळे ही माझी विनंती आहे. दर महिन्याला 1 तारखेला आपला कार्यक्रम असतोच, अगदी आवर्जून ते लक्षात ठेवा. धन्यवाद. आपण कार्यक्रम सुरू करूया.